लहानपणी आपण बाळ होतो आणि म्हातारपणी त्यांची बुद्धी बाळासारखी होती. किती लोकांना माहिती आहे? पण एवढं टार्गेट करा की येणाऱ्या 2-3 वर्षात चला मी मोठा पैसा कमवणार आणि माझ्या आईबाबाला सुख देणार. जिवंतपणी विचारलं नाही आणि मेल्यानंतर दावा घालतो गुलाबजामुनचा. किती जणांना असं वाटतं की आपला बाप मस्तपैकी जोरदार खुशीमध्ये आनंदात असला पाहिजे, आईच्या डोळ्याला पाणी पाहिजे, तुमच्या डोळ्याला पाणी पाहिजे, असं एकदम आनंदात राहिले पाहिजे तुमच्या एखाद्या इव्हेंटमध्ये. ते कसं वाटेल तुम्हाला? तो सगळ्यात मोठा आनंद आहे. आज आपल्याला पण आई वडील आहेत का नाही? कोणाला आई वडीलच नाही आहेत. पाईपलाईनने आले, डायरेक्ट पतंगाने सोडून दिलं त्यांना असंच पॅराशूटनी. माँ बाप भी नाही आहे उन लोगों को. असं कोणी आहे? होते माँ बाप, पण काहीचे नसतील, काहीचे डेथ झाले असतील, काही अनाथ असतील, काही असे पण आई कुटुंब मुलं आहेत की ज्यांना माहीतच नाही माझी आई कोणी वडील कोणी अनाथ आहेत. लहानपणापासून त्यांच्या आईवडिला त्यांना सोडून दिलंय. काही कमी वयात त्यांना आई वडील सोडून गेलेत, पण काहींचे आहेत का नाही आहेत. ज्यांना नाही आहेत त्यांनी दुसऱ्याच्या आईवडिलाची आई वडील म्हणून आपण त्यांच्या केअरिंगसाठी त्यांच्या आयुष्यात काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलो पाहिजे की नाही करू शकलो पाहिजे. मदतीचा पगार आहे. मदतीला वाटतं की आपण पैशानी, कपड्यांनी, अन्नानी, मेडिसिननी लोकांना मदत करूया, पण ह्या फार लोअर क्लासच्या हेल्प आहेत लोकांसाठी. हायर क्लासची हेल्पची गरज आहे लोकांना. काय वाटतं? ह्या हेल्पनी बरेच लोक ह्या हेल्प करण्याचा दिखावा पण करतात. काही जुनूनले करतात, काही दिखावा करतात, फोटो बिटो व्हिडिओ सत्कार्य आम्ही करतोय समाजासाठी, पण त्याच्या पाठीमागे त्यांचं इंटेन्शन असतं आम्ही समाजकार्य करतोय. बरोबर ना? तर ह्या ज्या हेल्प, हे जे डोनेशन, हे जे चॅरिटी आहे, आजच्या काळामध्ये जर बघितलं, जर तुम्हाला स्वप्न, बदला, कंपॅरिझन काहीच मोटिवेट करत नसेल ना, तर जे आईवडिलांनी तुम्हाला हे शरीर प्रदान केलंय, फार संघर्ष करून, रक्ताचं पाणी करून, स्वतःला जाळलंय त्यांनी, ते लोकांनी शरीर सोडण्याच्या अगोदर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारण्याची हिंमत करा की काय पाहिजे दादा तुम्हाला, आई तुम्हाला. त्यांना विचारा त्यांचे स्वप्न काय आहेत. पहिल्या श्रावण बाळांनी त्यांच्या आईबापासाठी काय केलं? काशीला नेलं, आईला आणि वडिलांना. आणि त्यांना बाण लागला होता दशरथ महाराजाचा, आणि त्यांनी शाप दिला होता की मुलं, तुला एक पण मुलगा तुझ्या जवळ. पण त्यावेळेस 2 गोष्टी घडल्या, कारण की दशरथ महाराजला बाळच नव्हतं. ते लय प्रयत्न करत होते. त्या शापामधून हे प्रूव्ह झालं मला बाळ होणार आहेत, पण ते माझ्यासोबत. मग त्या काळात श्रावण बाळ हे त्यांच्या वडिलांची सेवा करत होतं आणि त्यांना आजार होते माहिती आहे ना. आणि त्या मुलाचं नाव घेत घेत तडफडत बिना पाण्याचं त्यांनी जीव सोडला होता. आत्ता आपल्याला तसं कावड बिवड काशी करायची काही गरज नाही आहे. त्या काळातले श्रावण बाळ आता गरजेचे नाही आहेत, पण त्या श्रावण बाळासारखी सेवा आजच्या पोरांनी पोरींनी आईबापाची केली पाहिजे. फार गरजेचं. त्यांना थंडीमध्ये गरम लागणारे कपडे आपल्याकडून गरजेचे आहेत. काय वाटतं तुम्हाला? त्यांचे गुडघे दुखतील, पाठ दुखन, त्या पाठीवर दुखणं, उभा राहून त्यांचे चोळणं, ते आपली गरज आहे. त्यांचा पेन दूर करणं, त्यांना चष्मा, त्यांचे दात पडलेत, त्यांना होऊ शकतं मूळव्याधाची इश्यू असेल किंवा जॉईंट पेनचं इश्यू असेल किंवा दम लागत असेल, आहे ना त्रास त्यांच्या आयुष्यात. विचारा त्यांना, कधीतरी बसून द्या सोबत, चर्चा करा. कारण की ती त्यांची सेवा करण्यासाठी पैसा पाहिजे तुमच्याकडे. काय वाटतं? कारण की त्यांच्या आशीर्वादाशिवाय मला असं वाटत नाही की तुमच्या आयुष्यात मिरॅकल होईल म्हणून. मी म्हणत नाही त्यांच्यासंग भांडा किंवा त्यांच्यासंग सगळंच त्यांचं ऐका, पण जर त्यांचं नाही ऐकून तुम्ही पैसे कमवून त्यांची सेवा करणार असेल ना, ती सेवा त्यांना आवडणार आहे. होऊ शकतं 1, 1.5, 2, 3 वर्ष तुम्ही त्यांच्या आपोत जाता, पण नंतर आयुष्यभर सुख देऊ शकता की नाही त्यांना? गॅरंटेड देऊ शकता. तरी सहज माझी आई आमच्या घरी डिस्कस होतं, म्हणली, आम्ही ते फूट मसाजर आणलं होतं घरी, आणि म्हणली भाऊ माझे गुडघे पण थोडे दुखायला लागलेत. मी लगेच ऑनलाईन एक मशीन ऑर्डर केलं 7,000 रुपयाचं. ते गुडघ्याला लावलं का व्हायब्रेट होतो, ते लय भारी वाटतं. म्हणलं ऐकच वाटतं, लय भारी वाटलं. वडिलाचा फोन आला, भाऊ ते मशीन लयच भारी आहे. मी नाही आहे, पण माझा पैसा काम करायला लागला, त्यांचे गुडघे चोळायला लागला रोज. येस ऑर नो? वडील मला एक दिवस म्हणले माझं कंबर दुखतंय. मी लगेच काय केलं, ते बेल्ट, गुडघ्याचे बेल्ट, त्यानंतर मसांजर असतं ना ऑनलाईन, सगळे प्रोडक्ट कुरिअरनी घरी पोहोच. मी नाही आहे, माझा पैसा त्यांची सेवा करू शकतो. त्यांना थंडी लागते तर थंडीतले कपडे भेटतील, त्यांना गरम होतंय तर घरात एसी लावणार, बंगला बांधून देणार, फिरायला त्यांना त्रास होतोय, कार आसन, ड्रायव्हिंग आसन, हे सगळ्या गोष्टी करून दिल्यात. आणि मी त्यांना विचारतो काय इच्छा आहेत तुमच्या आयुष्यात.
ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्यासाठी जर तुम्ही विचारून राहिले तर मग तुम्ही कुत्र्या मांजरा जिंदगी जगू राहिलात. मग इकडं पार तुम्ही लई सेंट मारून फिरले, इन करून फिरले, नवीन कपडे घालून फिरले, पण मग तुमचे पण पोरं तुमचा हेच कार्यक्रम करणार, एवढी तर मात्र गॅरंटी देतो मी तुम्हाला. कारण की माझ्या पोराला मी सांगू शकतो ना की माझ्या आई वडिलाची मी किती सेवा करतोय. हे लीड बाय एक्झाम्पल माझ्या पोरगाला जर मी सांगितलं तर माझे पोरं माझी सेवा करते. काय वाटतं तुम्हाला? नाही तर कोण करणार? पत्नीसाठी, पोरासाठी, घरासाठी, गाडीसाठी, मोबाईलसाठी सोप्यावरून नाही उठणार तुम्ही, बेडवरून नाही उठणार, सकाळी थंडीत नाही उठणार, पण आईबापासाठी आहे ना मसनवाट्यातून पण तुम्ही उठू शकतात. होऊ शकतं काही आई वडिलांनी दुःख दिलं असं, नाही पाहिजे त्या गोष्टी दिल्या असत्या, ठीक आहे ना, कर्म आहे, चान्स आहे, पण एवढं प्युअर शरीर जर दिलंय ना त्या आईबापांनी, त्यांच्या म्हातारपणाची काठी आपण व्हायला पाहिजे. लहानपणी ते आपले आईबाप होते, म्हातारपणी आपण त्यांच्या आईबापाचा रोल निभवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं लहानपणी आपण बाळ होतो आणि म्हातारपणी त्यांची बुद्धी बाळासारखी होती. किती लोकांना माहिती आहे? कारण की मग आपण म्हणतो ते काय लहान बाळा, यस, त्यांची बुद्धी हळूहळू हळूहळू अप्रकट, कारण की सूर्याचं तेज जे 12, 1, 2ला प्रखर ऊन असतं ते ऊन तुम्हाला 5-6 ला लागतं का हो? कारण की थकले, त्यांचे दात पडलेत, केस पिकलेत, त्यानंतर त्यांच्या पोटातलं अन्न पचन व्हायची क्षमता कमी झाली, त्यांचे गुडघे झिजलेत. आज होऊ शकतं त्यांचं मन एकाग्र होऊ शकत नाहीये. मग अशा टायमिंगमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्या भौतिक जगातली, ह्या भौतिक शरीराची काळजी तर पैशाने घेता येईल, पण त्यांचा जो अंतरात्मा, त्यांचं मन, त्यांची बुद्धी, याची काळजी तुम्ही स्पिरिच्युअल नॉलेजने घेऊ शकतात. एक पर्याय, आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मग सनेच जर करताय, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस जर तुमचं उद्देश असेल, आज जरी ते साथ देत नसतील, खटकाखटके असतील, पण एवढं टार्गेट करा की येणाऱ्या 2-3 वर्षात चला मी मोठा पैसा कमवणार आणि माझ्या आईबाबाला सुख देणार, त्यांना आयुष्यात पाहिजे ते मिळवून देणार. कारण की एकदा शरीर सुटले रे सुटले, कधीच भेटी होणार नाही तुमच्या त्यांच्या. मग प्रेतापासून बसून रडत रडत काय, किती धिंगाणा घालून काय फायदा आहे? जिवंतपणी विचारलं नाही आणि मेल्यानंतर दावा घालतो गुलाबजामुनचा, वाटण्यावर चालते. सगळे चोट्टे लोक आहेत, चोट्टे चोर लोक आहेत. स्वतःच्या इच्छेसाठी आईबापाची प्रॉपर्टी चोरतात, भावाभावात भांडणं करतात, बांध लुटवतात, आणि सगळेजण इच्छेच्या पाठीमागे आहेत, आपलं आपलं आपलं. ह्या जगात काय हजारो वर्षासाठी आलोय का आपण इथं? फार टेम्पररी काळासाठी आलोय. मग जर मला असं वाटतं, मला आपल्या आयुष्यामध्ये जर तुमच्या आईवडिलावर तुम्ही प्रेम करताय ना, काही जर खटकाखटकी झाल्या असतील, जा त्यांना मिठ्या मारा. रागाने लय बोलला तर लय बोलले, मिठ्या मारा त्यांना. सांगा तुम्ही किती प्रेम करताय, किती प्यारे आहेत तुम्ही, किती प्रेमळ आहेत तुम्ही, किती लहानपणात माझे लाड केलेत, काय काय माझ्यासाठी केलंय तुम्ही, मला तुमच्यासाठी हे करायचंय ते करायचंय. त्यांना तुम्ही करणार नाही करणार हे लय दूर राहिलं, पण तुम्ही जरी सांगितलं ना तरी ते ढसाढसा रडून तुम्हाला मिठ्या मारतील. नाही हिंमत होत आहे ना? मुलांना कसं कवटाळतात तुम्ही आज, तुमच्या मुलांना कसं खुशीत खुशतात त्यांच्या. तुमचे मुलं खुशीत फिरतात का नाही फिरत? असं वाटतं वारंवार किती पप्प्या घ्यावं, किती मिठ्या मारावं, राईट ऑर रॉंग? पण वय मोठं झाल्यावर आपण आईबापांना विसरून जातो त्यांच्या मिठीत जायला. काय वाटतं तुम्हाला? आणि मग कधी कधी त्यांना आपल्या मुलांशी खेळण्याची इच्छा होती, पण आपण त्यांच्यासोबत नसतो. जर तुम्ही त्यांच्यापासून दूर आहेत तर तुम्ही पैशांतरी त्यांची सेवा केली पाहिजे. काय वाटत तुम्हाला? छोट्या मोठ्या गोष्टी घडून गेल्या असतील, माफ करा. कारण की या जगात भगवंतानंतर जर सगळ्यात जास्त प्रेम करणार तुमच्यावर कोणी असेल ना तर आपले आई वडील आहेत. त्यांची सेवा कर्तव्य कसे का असा ना आपल्या कर्मानुसार भेटलेत ना, त्यांची सेवा केलीच. आणि भगवान रामांनी प्रूव्ह करून दाखवले. वडिलाची इच्छा सुद्धा नव्हती, सगळं राजवाडा, सगळं अयोध्या रडत होती, तरी वडिलाच्या वचनासाठी भगवे कपडे घालून जंगलात जाणारा पुत्र राम. आणि त्यांना जर तुम्ही फॉलो करत असाल त्यांच्या आदर्शावर थोडं तरी चालायला पाहिजे का नाही चालायला पाहिजे? नाही तर जय श्रीराम, जय जय श्रीराम, वाव अयोध्या आली, हे आलं ते आलं, हे धार्मिक राजकारण चालतं, बरोबर ना? पण प्युअरिटी तुम्ही ज्या भगवंताला मानताय ना त्या भगवंताच्या आचरणामधलं ॲटलिस्ट थोडंसं तरी फॉलो केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? नुसतंच माळा घातल्या, चर्चला गेले, मशिदीला गेले, मंदिरात गेले, उपवास धरले, पण आज आपल्या घरात आपलं शरीर दुःखी आहे. आपल्याला ज्या शरीराने जन्म दिलाय ते शरीर, ते आईवडील दुःखी आहे, पत्नी दुःखी आहे, नवरा दुःखी आहे, मुलं दुःखी आहे. हे सगळे दुःखी असताना
तुमच्या आयुष्यातून तोंडातून निघणारे शब्द लोकांच्या आतमध्ये ऊर्जा नाही, निगेटिव्हिटी क्रिएट करू शकतात. किती लोक ॲग्री करतात त्या गोष्टीला? प्युअरिटी पाहिजे तुमच्याकडे, तुमचं कर्तव्य. मला पण साथ नव्हती, कुठूनच नव्हती, पण मला माहिती होतं माझं इंटेन्शन प्युअर होतं की मी सगळं यांच्यासाठी करतोय. मी जेव्हा घर सोडलं, माझे आई वडील माझ्या संग भांडले होते, रुसले होते, बोलत पण नव्हते, मी पण नव्हतो बोलत. समजते तुम्हाला? पण माझी इच्छा होती यांनी जे कमवले ना, मला यांना पण ओव्हरटेक करायचे, मग यांच्या नजरेत माझी रिस्पेक्ट तयार होईल. समजताय का? मग हे ऐकायला लागतील माझं. पण त्यांना दुःख देऊन, त्यांना त्रास देऊन होणार आहे का आपल्या आयुष्यात? त्यांचंच खातोय, त्यांच्यापेक्षा काही कमवलं पण नाही, आणि आपण त्यांना गिन्यान शिकवतोय, कसं होणार? किती जणांना असं वाटतं की आपला बाप मस्तपैकी जोरदार खुशीमध्ये आनंदात असला पाहिजे, आईच्या डोळ्याला पाणी पाहिजे, तुमच्या डोळ्याला पाणी पाहिजे, असं एकदम आनंदात राहिले पाहिजे तुमच्या एखाद्या इव्हेंटमध्ये. ते कसं वाटेल तुम्हाला? तो सगळ्यात मोठा आनंद आहे. त्या आनंदासाठी लढा, आणि मग येणाऱ्या काळात तुमचे पोरं तुमच्या आनंदासाठी लढतील. पण आई बापाला विसरून गेलेत सगळे, आणि लढाई कुठे आता? आपले पोरं, आपलं प्रोडक्ट भारी बनलं पाहिजे. पेशंट कधी पेशंटला नीट करू शकतो का? तर मला वाटतं आपल्या आई वडिलांसाठी आपण या गोष्टी केल्या पाहिजे. करणार, प्रेम व्यक्त करणार. किती जण आई वडिलाला जाऊन भेटणार आणि सांगणार? कमीत कमी 4-5 मिनिटं त्यांची तारीफ करायची. कोणात हिंमत आहे बोला? 4-5 मिनिटं. बायकोची नवऱ्याची लई दिवस केली लग्नाच्या आधी, लग्न आल्यावर 1-1.5 वर्ष, आता नाही होत. राईट और रॉंग? पण आता जाऊन करा, सांगा त्यांना, विचारा त्यांना, हिंमत तर करा. नाहीतर मग काय, हां दादा संग, त्याला दादाला टेन्शन देणार, आई बाबाला सांभाळा. आणि इकडं नवऱ्याला नाही, ते तुमच्या आईबाप तिकडं नका देऊ, आणू आपल्या घरी नका आणू. त्याचे पण आईबाप आहेत ना बाई, तुझ्या आईबापाचं करशील आणि इकडं नवऱ्याला म्हणजे नाही, ते मोठा सांभाळून त्यांना गेली कामातून. स्त्री जाती आहे ना, सगळ्या गोष्टीचा आहे ना एक लई खंबीरपणे आधार असतो, माहिती आहे का? ती जर बिघडली तर सगळं बिघडून जातं घरातलं. तिच्यातच संस्कार आहेत. ती जर सरळ असेल ना, ती जर एकदम निर्मळ चारित्र्यवान असेल ना, तर ती नवऱ्याला सरळ करू शकते, पोराला सरळ करू शकते, सासू सासरे पण, आईबाप पण, भाऊ पण, सगळे सरळ होतील. पण ही जर येडी झाली ना सगळे येडे होतात. राईट और रॉंग? त्याच्यामुळे मला असं वाटतं, स्त्री लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदती जे खरं चांगलं आहे.